Zombie apocalypse. हॅलो फ्रेंड्स, आज आपण ढोकळा बनवणार आहोत. एकदम स्पॉन्जी बनून तयार होतो हा ढोकळा. ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी बेसन, 1 वाटी पाणी, 2 चमचे साखर, अर्धा चमचा मीठ, पाऊण चमचा सायट्रिक ॲसिड, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. चला आता आपण ढोकळ्याचं बॅटर बनवूया. त्यासाठी मी तुम्हाला या मेजरिंग कपने पाणी मोजून दाखवलं आहे. हे बरोबर 1 कप आहे पाण्याचा मेजर. आता आपण यामध्ये 2 चमचे साखर घालूया. साखर घातल्यानंतर आपण यामध्ये सायट्रिक ॲसिड घालूया. आणि आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया. आणि हे जे मिक्सचर आहे हे छान पूर्ण साखर, मीठ आणि सायट्रिक ॲसिड विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया. आता आपलं साखर, सायट्रिक ॲसिड आणि मीठ विरघळलं आहे. तर आता आपण यामध्ये बेसन घालूया. थोडं थोडं करून घालूया, ज्याने गाठा तयार होणार नाही बेसनाच्या. आता हे फेटून तयार झालं आहे. आता यामध्ये आपण बेकिंग सोडा घालूया. आणि ही बेकिंग पावडर. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करून घेऊया. हे 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्याने आपलं हे जे ढोकळ्याचं बॅटर आहे ते खूप फुलून जातं. आणि हे 2 ज्या वस्तू आपण घातल्या तर ॲक्टिवेट होण्यासाठी हे 2 ते 3 मिनिटं मिक्स करणं खूप गरजेचं आहे. आता मी हे जे बेकिंग टीन घेतलं आहे त्याला मी आधीच तेलाने ग्रीस केलेलं आहे. तर आता आपण हे ढोकळ्याचं बॅटर ह्या बेकिंग टीनमध्ये घालूया. हे जे आपलं इडलीचं भांडं असतं हे मी प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं. 20 मिनिटं झाले मला हे प्रीहीट करून. तर आता आपण हे जे आपलं ढोकळ्याचं बॅटर आहे ते यामध्ये घालूया. हे बॅटर ठेवल्यानंतर आपल्याला लगेचच झाकण लावून घ्यायचं आहे. आता आपण आपला ढोकळा 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया, तेही लो टू मीडियम फ्लेमवरती. आता आपले 15 मिनिटं पूर्ण झाले आहेत. तर आता आपण हे बघा ढोकळा किती छान फुललेला आहे.
आता आपण यामध्ये टूथपिक घालून बघूया की हा बरोबर शिजला आहे की नाही. हे बघा, एकदम क्लीन निघाली आहे आपली टूथपिक. आता आपला ढोकळा तयार झाला आहे. तर आता आपण ढोकळ्याला थंड होण्यासाठी राहू देऊया. तडका आणि गार्निशिंगसाठी लागणारे साहित्य बघूया. कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, किसलेलं खोबरं आणि कढीपत्ता. तडका बनवण्यासाठी गॅसवर आपण एक पातेलं ठेवलंय. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालते. तेलामध्ये आता आपण मोहरी घालूया, जिरं, कढीपत्ता आणि मिरची आणि गॅस बंद करून घेऊया. आता आपला ढोकळा आहे तो थंड होऊन गेला आहे. आता आपण याची साईड काढूया. याची साईड मोकळ्या करून झाल्या आहेत. तर आता आपण याला एका प्लेटवरती काढून घेऊया. थोडंसं टॅप करूया याला. एकदम आरामशीर आपला ढोकळा निघाला आहे. आता मी या ढोकळ्याला पलटी करून घेते. तुम्ही बघू शकता किती स्पंजी झालेला आहे आपला ढोकळा. आता आपण ढोकळा कट करून घेऊया. तुम्हाला एक पीस दाखवते उचलून. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.